नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण आप्पे पात्रामध्ये तांदळाचे पीठ टाकून अतिशय झटपट अशी होणारी आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत। चला तर मग आपल्याला याचं काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्हाला निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर पहा, सर्वप्रथम इथे आपल्याला घ्यायचं आहे तांदळाचं पीठ। तर हे रेडीमेड तांदळाचं पीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे। 1 वाटी तांदळाचं पीठ आता आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये टाकूयात। आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे 2 चमचे बारीक रवा। तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाड रवा वापरला तरी सुद्धा चालेल। आता यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे दही घालायचे। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा, सोबतच बारीक चिरलेली हिरवी मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीन भाज्या वापरू शकता। आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही आणखीन तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता, जसे की कोबी असेल, गाजर असेल, शिमला मिरची असेल किंवा बीटरूट वगैरे टाकू शकता। तर पहा, हे आपण सर्व छान एकजीव असं मिक्स करून घेतलं की त्यानंतर यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपल्याला जसं जसं गरज पडेल ना तसं पाणी ॲड करत जायचे, जेणेकरून यामध्ये गुठळ्या किंवा मग गाठी वगैरे तयार होणार नाहीत। तर पहा, थोडं थोडं करत आपण यामध्ये पाणी घालूया आणि हे पीठ व्यवस्थित असं भिजवून घेऊया। तर हे पीठ आपल्याला जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही, जरा मीडियम अशा कन्सिस्टन्सीचं भिजवून घ्यायचं आहे। ही रेसिपी अतिशय झटपट अशी होणारी आहे, तुम्हाला कोणतीही पूर्वतयारी करावी लागणार नाही। सकाळच्या धावपळीमध्ये आपल्याला बराच वेळा काय बनवायचं ते सुचत नाही, अशा वेळेस तुम्ही हा परफेक्ट नाश्ता बनवू शकता। पहा, या स्वरूपाचं आपण हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे। आता यावरती ताट झाकून 10 मिनिटं आपल्याला ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटानंतर यावरचं ताट काढून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। पहा, पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे आणि यामधला जो रवा असतो ना तो सुद्धा छान भिजला गेला। आता यामध्ये थोडासा खायचा सोडा घालायचा आहे आणि वरून जरासं पाणी घालायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सोडा घातल्यामुळे पहा, आपलं पीठ किती छान असं फुललेलं आहे, अगदी हलकं फुलकं असं झालेलं आहे। आता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तर पहा, आपल्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी आता या स्वरूपाची झालेली आहे। या पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। चला आता याचं काय बनवायचं त्याकडे वळूयात। इकडे पहा, गॅसवरती आप्पे पॅन गरम करायला ठेवलेला आहे। आता पॅन व्यवस्थित गरम झाला ना की याच्या सर्व साच्यांमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। इथे मी तेलाचा वापर करत आहे, हवं तर तुम्ही तूप वापरू शकता किंवा मग बटर वापरलं ना तरी सुद्धा चालेल। आता आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि तयार केलेलं मिश्रण आता सर्व साच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे। पहा, या पद्धतीने आपण सर्व साच्यांमध्ये हे मिश्रण भरून घेऊयात। तर इथे तुमच्या लक्षात आलंच असेल, आपण बनवतोय तांदळाच्या पिठाचे आप्पे, अगदी झटपट असे होणारे, अजिबात कोणतीही पूर्वतयारी न करता हव्या त्या वेळेस आपण हे आप्पे बनवू शकतो। डाळ तांदूळ न भिजवता हे आप्पे आपण बनवू शकतो, खूप मस्त लागतात, टेस्टी आणि स्पॉन्जी सुद्धा होतात। तर पहा, सर्व साच्यांमध्ये अगोदर आपण हे बॅटर भरून घेऊया। हे मिश्रण यामध्ये भरताना कडेने भरायला सुरुवात करायची आणि सर्वात शेवटी मध्यभागी भरून घ्यायचे आहेत, कारण मध्यभागी हीट भरपूर असते ना, त्यामुळे मध्यभागचे आप्पे पटकन भाजले जातात, त्यामुळे मध्यभागी अगदी शेवटी घालायचे आहे। सर्व साच्यांमध्ये मिश्रण घातल्यानंतर आता यावरती झाकण ठेवूया। 3 ते 4 मिनिटाकरता मध्यम गॅसवरती हे आप्पे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। एक 4 मिनिटानंतर यावरचं झाकण काढूया आणि इथे तुम्ही पाहू शकता आपले आप्पे छान असे टम्म फुगलेले दिसतात। आता यावरून आपल्याला थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि हे आप्पे आपण पलटवून घेऊया। पाहू शकता खालच्या बाजूने आप्पे अगदी व्यवस्थित असे भाजलेले आहेत। आता आपण सर्व आप्पे पलटवून पाहूया। पहा, याला रंग सुद्धा अगदी अप्रतिम असा आलेला आहे, आप्पे छान गुबगुबीत असे फुगलेले आहेत। सर्वच आप्पे आपण पलटवून चेक करून घेऊया। पहा, इथे सर्व आप्पे आपले खालच्या बाजूने छान असे भाजलेले दिसतात।
आता आप्पे आपल्याला पलटवून घ्यायचे आहेत आणि याची दुसरी बाजूसुद्धा आपल्याला अशीच भाजून घ्यायची आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण हे आप्पे भाजून घेऊयात। 1-2 मिनिटानंतर आता आपण पलटवून पाहूया। पहा, दुसरी बाजूसुद्धा इथे आपली भाजायला लागलेली आहे। पाहू शकता इथे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपले आप्पे छान असे भाजले गेलेले आहेत। अगदी मस्त असे आपले हे आप्पे इथे तयार झालेले आहेत। पहा, याला रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे। दोन्ही बाजूनी आप्पे अगदी व्यवस्थित असे भाजलेले आहेत। सर्व आप्पे आपण पलटवून चेक करून घेऊया। पहा, इथे सगळे आप्पे आपले छान भाजून तयार झालेले आहेत। पहा, किती छान गुबगुबीत असे झालेले दिसतात ना। रंगसुद्धा अगदीच मस्त आलेला आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने झटपट होणारे कोणतीही पूर्वतयारी न करता, डाळ तांदूळ अजिबात न भिजवता अशा पद्धतीने पौष्टिक असे तांदळाच्या पिठाचे आप्पे एकदा नक्कीच बनवून पहा। खूप मस्त लागतात। लहान मुलांना सुद्धा तुम्ही टिफिनसाठी हा नाश्ता बनवून देऊ शकता। तर पहा, इथे आपले सर्व आप्पे आपण पॅनमधून काढून घेतलेले आहेत। बघू शकता मस्त असे इथे आपले तांदळाच्या पिठाचे आप्पे तयार झालेले आहेत। आता यामधला एक आप्पे मी तुम्हाला दाखवते। पहा, आप्पे किती छान झालेले आहेत। सोबतच छान स्पॉन्जी मऊ लुसलुशीत असे झालेले आहेत। आता मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते। पहा, आतमधून अगदी छान जाळीदार झालेले आहेत। अगदी आतमध्येपर्यंत व्यवस्थित असे शिजलेले आहेत। मऊ लुसलुशीत असे झालेले आहेत। तुम्ही सुद्धा या पद्धतीने तांदळाच्या पिठाचे आप्पे नक्कीच बनवून पहा। मला खात्री आहे तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा। सोबतच आपल्या मराठमोळा अस्सल घरगुती भोजन या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे आपल्या येणाऱ्या नवीन अशा व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील। चला तर मंडळी, भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा। चला भेटूया एका नवीन अशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।